नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CBSE द्वारा प्राप्त झालेला नवीन मराठी विषयाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं प्रारूप काय आहे ते समजून घेणार आहोत आणि निबंध लेखनाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मागील सर्वात पहिला जो व्हिडिओ मी सुरुवातीला पाठवला होता तुमच्याकडे, यामध्ये अभ्यासक्रम दिला होता. तर तो आणि आज आलेला व्हिडिओ याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा. काय बदल आहे तुमच्या लक्षात येईल. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. हे पण व्यवस्थित आपल्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. हे लक्षात घ्या आणि समजून पण घ्या. तर तुमच्यासमोर अभ्यासक्रम येत आहे, तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा नवीन अभ्यासक्रम आपल्यासमोर आलेला आहे. यामध्ये तू बुद्धी दे ही प्रार्थना आहे. केवळ वाचनासाठी आहे, गायनासाठी आहे. हे मी तुम्हाला पाठवलेलं आहे, शिकवलेलं आहे. प्रश्न उत्तरे लिहिण्यासाठी तुम्हाला काम दिलं होतं, केवळ तुमचा सराव व्हावा या उद्देशाने. पण त्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. संतवाणी जो आहे त्यातला एकच भाग आपल्यासाठी आहे. आणखीला मी दास तुझा, हा आपण अभ्यासलेला आहे. तुम्ही त्याचं गृहकार्य केलं असेल. तिसरा जो पाठ होता शाल, हा आपण सविस्तर 3 भागामध्ये अभ्यासलेला आहे. नंतर उपास हा पाठ आपण पूर्ण अभ्यासलेला आहे 4 भागामध्ये. 2 दिवस ही कविता, ही पण आपण अभ्यासलेली आहे. आणि पुढचा जो भाग आहे चुडीवाला, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. हा एवढा भाग तुमच्याकडं उपलब्ध आहे. यामध्ये काही बदल नाही आहे, बदल पुढे आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी पहा, फूटप्रिंट्स हा डॉक्टर प्रदीप आवटे यांचा पाठ आहे. ओमिटेड केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. पुढचा पाठ आहे ऊर्जा शक्तीचा जागर, हा पाठ अभ्यासाला आहे. औक्षण ही कविता आहे. रंग साहित्याचे हा पाठ आहे. खरा नागरिक हा पाठ आहे. आणि स्वप्न करू साकार हा 16 नंबरचा पाठ, किशोर पाठक याचे लेखक आहेत. हा ओमिटेड केलेला आहे, अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेला आहे. स्थूल वाचन आपल्याला 2 होते मागील अभ्यासक्रमामध्ये, सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये. आता फक्त एकच आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो. आणि दुसरा उत्पत्ती कोश हा ओमिटेड केलेला आहे, काढून टाकण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम फार कमी आहे, चांगली तयारी करा. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल हे तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. जे जे पाठ वगळले आहेत ते वहीमध्ये तुम्ही लिहिले असतील सुरुवातीच्या अभ्यासक्रमाचे, त्यामध्ये त्याला गोल करा, त्याच्यावर एक रेष ओढा. आणि हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे. व्हिडिओ ऐकत राहा आणि वहीमध्ये पूर्णपणे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लिहून घ्या. 2च भाग केलेले आहेत, अ आणि ब. व्हिडिओला थांबवून ठेवायचं आणि सर्व लिहून घ्यायचं. अ भाग जो आहे सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न आहे.
बहुपर्यायी प्रश्न आहेत, MCQ आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पूर्ण 40 मार्काचा हा विभाग आहे. त्याकरता तुम्हाला खूप बारकाईनं अभ्यास करावा लागणार आहे. ब विभाग जो आहे हा 40 गुणांचा आहे. विस्तारात्मक उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत. प्रश्न त्यामध्ये लघुत्तरी आहेत, विस्तारात्मक आहेत, स्पष्टीकरणात्मक आहेत, रचनात्मक आहेत, निबंध आहे, गोष्ट आहे आणि पत्र आहे. तर यामध्ये पत्र हा भाग आपला झालेला आहे. निबंध आपण सुरुवातीपासून लिहित आलेलो आहोत, अभ्यास झालेला आहे, सराव झालेला आहे. तरीही मी आज निबंधावर एक पुनरावलोकन करणार आहे. ह्याच व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकातील काही घटक, पाठ, कविता इत्यादी वगळण्यात आले आहे. तासिकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. आता हे 2 भाग झाले, अ भाग आणि ब भाग. 40 गुणांचा 40 गुणांचा असा 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्क इंटरनल असेसमेंट आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता व्याकरण काय आहे हे आपण पाहूया. हा महत्त्वाचा भाग आहे. व्याकरण हे 20 मार्काला आहे. तर त्यामध्ये शब्दांच्या जाती आपल्याला आहेत. त्यात पहिली जी जात आहे शब्दांच्या जातीमध्ये नाम, याचे 3 प्रकार आहेत आपल्याला. ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवत राहणार आहे. माझे आलेले व्हिडिओ अवश्य पाहत जा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आवडल्यानंतर लाईक जरूर करा. काही अडचणी असल्या तर संपर्क करत राहा. नाम, नामाचे 3 प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. हे आपणाला माहिती आहे, तरी मी घेणार आहे व्यवस्थित. नंतर सर्वनाम आहे. याचे मात्र उपप्रकार नाही आहेत, पण मी उपप्रकारासह तुम्हाला शिकवणार आहे. विशेषण, क्रियापद यांचे देखील उपप्रकार नाहीत, पण मी घेणार आहे, तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुमच्या शंका दूर होतील. अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे शब्दांच्या जाती विकारी आणि अविकारी, ज्याला सव्यय आणि अव्यय म्हणतो, त्या सर्व आहेत. नंतर लिंग विचार आहे, वचन विचार आहे. लिंग बदला, वचन बदला असे प्रश्न असतील. काळ मुख्य 3 प्रकार. वाक्याचे प्रकार आज्ञार्थी, विधानार्थीचे 2 आणि उद्गारवाचक, प्रश्नार्थ. हे व्याकरण भाग पाहतोय आपण. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे पाठ्यपुस्तकावर आधारित असतील. जे मी शब्द सांगत असतो ते लिहित चलत जा, कारण तेच शब्द कदाचित परीक्षेला असतील. आणि समास हा आपण 9वीला अभ्यासलेला आहे. द्विगु, द्वंद्व समासाचे 3 प्रकार आणि अव्ययी भाव समास. तरीही सर्व व्याकरणाचा अभ्यास पुन्हा आपण करणार आहोत. मी एकदा गद्य आणि पद्य, पाठ आणि कविता धडे हे पूर्ण शिकवून झाले की व्याकरणाकडे आपण जाणार आहोत. आता हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्यासमोर आहे. याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे पूर्णपणे अ भाग आहे, 40 गुणांचा आहे आणि सर्व बहुपर्यायी या ठिकाणी प्रश्न असतील, MCQ असतील. आता पहा, गद्य उतारा. हे आपल्याला अपठित गद्य उतारे 2 आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. शब्द मर्यादा त्यांची दिलेली आहे. यावर प्रश्न कसे असतील आणि मागच्या अभ्यासक्रमामध्ये प्रश्न कसे होते हे लक्षात घ्या. या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न आहेत 7 आणि उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत 5.
म्हणजे तुमच्यासमोर तो गद्य उतारा असेल आणि तो बारकाईनं वाचन करून मान लावून ते उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत ते बरोबर योग्य निवड करून लिहायची आहे. 5 अंक आहेत. दुसरी गोष्ट, दुसरा गद्य उताराही त्याच्यासारखाच पहिल्यासारखाच असेल. त्यावर सुद्धा बहुपर्यायी प्रश्न ठेवलेले आहेत. 7 पैकी 5ची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. 5 मार्क आहेत. 2 तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे एखादं उत्तर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता. आता हे व्याकरण 20 मार्कासाठी आहे आणि कसे प्रश्न असतील ते तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी सर्व व्याकरणावर आधारित. आता शब्दांच्या जातीवर 5 प्रश्न असतील आणि 4 तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरे लिहायची आहेत. 1 मार्कासाठी 1. नंतर काळ ओळखा आणि बदला असं पण असेल. काळ ओळखायचा पण आणि बदलायचा पण. काही एका प्रश्नामध्ये काळ ओळखा, ह्या वाक्याचा काळ कोणता आहे, किंवा ह्या वाक्याचा काळ बदला, असे 4 प्रश्न असतील आणि तुम्हाला 3ची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. नंतर वाक्यांचे प्रकार, आज्ञार्थी, विधानार्थी, उद्गारवाचक, प्रश्नार्थ, हे 4 तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. 3ची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत. 1 मार्कासाठी 1. समानार्थी शब्द पाठावर आधारित आहेत. 4 विचारले जातील. 3ची उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. 1 मार्कासाठी 1 आहे. विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा पाठ्यपुस्तकावर आधारित असतील. म्हणजे कोणते, जे आपल्याला पाठ आहेत आणि कविता आहेत त्यावरच आधारित असतील. इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तर पाठांचं, कवितांचं बारकाईनं वाचन आवश्यक आहे. अभ्यासक्रम फार कमी केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला MCQ असे प्रश्न दिलेले आहेत. लिंग बदला आणि वचन बदला, हे 3 प्रश्न असे असतील आणि 2ची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत, द्यायची आहेत. 1 मार्कासाठी 1 आहे. समास ओळखा, द्विगु, अव्ययीभाव आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत या ठिकाणी. हे आपण 9वीला सविस्तर अभ्यासलेले आहेत. तुमच्याकडे वह्या असतीलच तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल. म्हणजे व्याकरण आपलं जवळजवळ सर्व कव्हर केलेलं आहे. फक्त आपल्याला रिव्हिजन, पुनरावृत्ती करणं आवश्यक आहे आणि हे हक्काचे गुण आहेत, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ फक्त JNV नांदेडच्या मुलांकरता आहे, हे लक्षात घ्या. मी जे सांगतो त्या गोष्टी बारकाईनं ऐकत चला. त्यानंतर अजून एक वेगळा प्रश्न तुमच्यासमोर घेतलेला आहे आणि हा फार तुमच्यासाठी फायद्याचा आहे. पाठ्यपुस्तकामधील गद्य जे पाठ आहेत, आपल्याला धडे आहेत, त्यामध्ये अंदाजे 100 ते 120 शब्दांचा असा एक गद्यांश तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. हा नवीन प्रश्न आहे, पहिल्यांदाच प्रयोग झालेला आहे. अंदाजे 100 ते 150 शब्द असतील आणि त्यावर MCQच प्रश्न विचारले जातील. 6 प्रश्न असतील आणि 5 प्रश्नांची तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरे द्यायची आहेत. म्हणजे तुमच्याच पुस्तकातील तो गद्य उतारा असेल अभ्यासलेल्या पाठामध्ये. म्हणजे आत्ता जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आणि पद्य विभाग, या ठिकाणी आपल्याकडे कविता आहेच किती हे लक्षात घ्या. तर त्या पठित पद्य म्हणजे शिकलेल्या पद्यावरती, कवितेवरती अंदाजे 8-10 ओळीची कविता असेल तर त्यावर प्रश्न असतील.
ती कविता जशीच्या तशी 8-10 ओळीची तुमच्यासमोर येईल आणि त्यावर बहुपर्यायी प्रश्न असतील. 6 पैकी 5ची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आता कविता किती आहेत तुम्हाला सांगतो. तू बुद्धी दे ही एक प्रार्थना आहे, केवळ वाचनासाठी असा उल्लेख केलेला आहे त्यांनी. आणि 2 दिवस ही एक कविता आहे. अंकिला मी दास तुझा हा एक अभंग आहे, पण तो कवितेमध्येच मोडतो. आणि औक्षण ही एक कविता आहे. म्हणजे एकंदरीत औक्षण, 2 दिवस, अंकिला मी दास तुझा, फक्त 3च कविता आपल्याला अभ्यासाला आहे. आणि यातली एक कविता 7-8 ओळीची या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. त्यावर 6 प्रश्न असतील. त्या 5 प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. आलं लक्षामध्ये? हे सगळं वहीमध्ये लिहा आणि समजून घ्या. व्हिडिओ थांबवून समजून घ्यायचं. आता पुढे ब विभाग कसा आहे पाहूया आपण. हा ब विभाग तुमच्यासमोर आला. हा 40 गुणांचा आहे. म्हणजे अ भाग आपण बघितला तर पूर्णपणे सगळे बहुपर्यायी प्रश्न आहेत. एका मार्कासाठी 1 आहे. 1 जर चुकला तर 1 मार्क तुमचा कमी होईल. 2 चुकले तर 2 कमी होते. असे तर हे मार्क आपले गेले नाही पाहिजे, याची खबरदारी घ्या. अशा प्रकारे हा अ भाग. आता ब भाग पाहू. ब भागामध्ये सुद्धा खूप तुम्हाला काही मार्क मिळवता येण्यासारखे आहेत. यावर्षी 100 पैकी 100 सर्वच विद्यार्थ्यांना मार्क यावेत अशी अपेक्षा आहे. मागील वर्षी 13 विद्यार्थी होते 100 पैकी 100 मार्क घेणारे. यावर्षी सगळेच विद्यार्थी असतील असं मला वाटतं. बघूया तुम्ही किती अभ्यास करता ते. साहित्य, गद्य म्हणजे पाठ, धडे, यावर एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे. व्हेरी शॉर्ट ॲन्सर म्हणजेच एका वाक्यात उत्तर लिहायचे. इथे तुम्हाला बारकाईनं त्या पाठांचं वाचन करावं लागेल. कोणत्या वाक्यावर, कोणत्या पॅरेग्राफवर कसला प्रश्न असेल हे सांगता येणार नाही. तर 5 प्रश्न असतील. तुम्हाला चॉईस आहे त्या ठिकाणी. फक्त 3च प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. जर तुम्ही विचार करत गेला तर पहिले 40 मार्क MCQचे आणि हे सुद्धा 3 मार्क होतात. किती? 43 मार्क झाले. 43 मार्क म्हणजे इथं वाढले तुमचे अजून. आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा हा पण पाठावर आधारित प्रश्न आहे. 5 पैकी 3 म्हणजे हा सुद्धा तुम्हाला अंक देणारा प्रश्न आहे, मिळवून देणारा आहे पैकीच्या पैकी. अशा प्रकारे झाले 46. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अंदाजे 40 ते 50 शब्दात उत्तर लिहायचे तुम्हाला. या ठिकाणी 4 प्रश्न असतील. पाठावरच पैकी 2ची उत्तरं लिहायची आहेत. लक्षात घ्या. आता पद्य विभाग. पद्यामध्ये, कवितेमध्ये काय आहे? एका वाक्यात उत्तरे लिहा. पाठासारखंच आहे. 5 प्रश्न पैकी 3 लिहायचे. आणि कविता किती आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. 5 पैकी 3. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा कवितेवरच. आणि कविता किती आहेत? बरोबर, 2 दिवस, औक्षण, अंकिला मी दास तुझा, 3च कविता आहे. चांगला जर अभ्यास केला एका कवितेवर 2 प्रश्न येऊ शकतात किंवा 2 कवितेवरही 5 प्रश्न येऊ शकतात. तेव्हा तिन्हीचाही बारकाईनं चांगला अभ्यास करायचा. रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. इथे तुम्हाला पर्याय दिलेले नाहीत हे लक्षात घ्या. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आणि पाठामध्ये सुद्धा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इथं पर्याय नाहीत. इथं तुम्हाला वाचल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरोबर. आता संदर्भासहित स्पष्टीकरण करा. हा प्रश्न फार पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत असायचा. आता तो घेतलेला आहे त्यांनी.
हा कवितेवरच आधारित आहे. 2 दिले जातील, फक्त एकच लिहायचं. आणि कविता आहेत आपल्याला किती? हां, बरोबर. तर अशा पद्धतीने संदर्भात स्पष्टीकरण म्हणजे संदर्भ लिहायचा. आता त्या संदर्भामध्ये काय करायचं? कवितेचं नाव, कवीचं नाव, काव्यसंग्रहाचं नाव आणि त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे 1 ते 2 वाक्यामध्ये ते लिहायचं. आणि स्पष्टीकरण पूर्ण त्या कवितेच्या आधारे स्पष्टीकरण सरळ डोळे झाकून लिहून टाकायचं. आणि वैशिष्ट्य हा एक तिसरा प्रकार त्याच्यामध्ये संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य लिहून घे. संदर्भामध्ये काय घ्यायचं मी सांगितलं, आणि स्पष्टीकरणामध्ये पूर्ण सारांश, आणि वैशिष्ट्यामध्ये काय त्या कवितेतून काय शिकवण मिळते किंवा कवीला काय सांगायचं आहे, काय संदेश देत आहे, तेवढं 1 ते 2 वाक्यात द्यायचं. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कामगारांचं वर्णन केलेलं आहे, कामगारांच्या व्यथावेदना कवीनं मांडलेल्या आहेत. असं आपण 2 दिवस या कवितेच्या आधारे लिहू शकतो. औक्षण कवितेमध्ये पण आपण लिहू शकतो वैशिष्ट्यामध्ये की देशभक्तीची भावना या ठिकाणी कवीची दिसून येते या पद्धतीने, किंवा सैनिकाविषयी असलेली आत्मीयता असंही आपण घेऊ शकतो. देशाबद्दलचं प्रेम, देशभक्ती, ठीक आहे, ते पुढे मी शिकवताना सांगेल तुम्हाला अशा प्रकारे. आणि हे स्थूल वाचन, तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्थूल वाचन हे फक्त 2 मार्कासाठी आहे. 3 प्रश्न विचारले जातील, एकच स्थूल वाचन आहे आणि 2 मार्क आहेत त्यावर. खूप कमी केलेला अभ्यास आहे. छप्पर फाड के मार्क मिळतील आपल्या मराठीला बघा ना. आता लेखन भाग इथे तुमची कसरत आहे. या ठिकाणी निबंध लेखन, आत्मवृत्त, वर्णनात्मक आणि कल्पनात्मक 3 निबंध दिले जातील. 3 पैकी तुम्हाला एकच निबंध करायचा, लिहायचा 8 मार्कासाठी. आणि गोष्ट, कथा, कहाणी, या ठिकाणी त्या कथेला नाव देणं आवश्यक आहे. मुलं नाव द्यायला कधी विसरतात. आणि तात्पर्य कथेच्या शेवटी लिहिणं आवश्यक आहे. त्यासाठी मार्क राखीव ठेवलेले असतात. त्याच्यातून काय बोध मिळतो त्या कथेतून ते लिहिणं आवश्यक असतं. आणि दिलेले मुद्दे असतात, त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला त्या कथेचा विस्तार करायचा असतो. कथा ही नेहमी भूतकाळातच लिहायची असते. क्रियापद हे लक्षात घ्या. 7 मार्कासाठी 8 आणि 7 हे 15 मार्क या ठिकाणी ह्या लेखन विभागाला. आणि अजून हे 5 मार्क पत्रलेखनासाठी आहे. लिफाफा आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि मी तो तुम्हाला मागील सगळ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिला होता. म्हणजे आपलं पत्रलेखन हे कार्य पूर्ण झालेलं आहे. कथालेखनही आपण 9वीला केलं, निबंध लेखनही केलं. परंतु निबंध लेखन, कथालेखन यावर मी तुम्हाला पुन्हा स्वतंत्र व्हिडिओ देणार आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे हा लेखन विभाग जो आहे 8, 7, 15 आणि 5, 20 मार्काला लेखन आहे. निबंध, कथा आणि पत्र. आणि पाठ्यपुस्तक हे जे आहे आपलं इकडे पाठ, कविता आणि स्थूल वाचन 2 मार्काला, कविता 8 मार्काला आणि पाठ 10 मार्काला. 10 आणि 18 आणि 2 20 हे 20 मार्काला ह्या भागामध्ये आहे. आणि पहिल्या भागामध्ये 1 कविता आणि 1 पाठ, यावरील काही तुम्हाला काव्यपंक्ती कवितेवर दिल्या जातील आणि पाठावर शब्द दिले जातील. 100 ते 120 पर्यंत ते 10 मार्क. म्हणजे असं हे पाठ्यपुस्तक आपलं 30 मार्कासाठी आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे हा आपला अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं प्रारूप आपण पाहिलं. आता आपण जाऊया निबंध लेखनाकडे. हे तुमचे जे पाठ आहेत कोणते काढलेले आहेत ते तुमच्या समोर आहेत. अजून व्यवस्थितरित्या दिलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्याचं कारण पण काय दिलेलं आहे ते CBSEनं जे काढून टाकलेलं आहे ते.
व्हिडिओ थांबवून तुम्ही ते आरामशीर नोट करा, स्क्रीनशॉट करा. ओके, चला पुढे. आज आपण निबंध लेखन पाहूया. निबंध लेखन जर अत्यंत चांगल्या प्रकारे लिहिला तर पैकीच्या पैकी मार्क येऊ शकतात. जर त्या ठिकाणी थोडीशी चूक केली आपले मार्क त्या ठिकाणी जातात, हे लक्षात घ्या. निबंध म्हणजे काय हे मी आज तुम्हाला सांगतो. नि प्लस बंध, नि अधिक बंध या शब्दाचा अर्थ काय आहे? बांधणे, गुंफणे किंवा जुळविणे असा आहे. आता निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची, बरोबर. निबंध लेखन ही एक सर्जनशील कला आहे. आपल्या मनातील विचार, कल्पना, भावना यांची सुरेख गुंफण योग्य शब्दांच्या मदतीने जर केली की निबंध तयार होतो. आणि वाचनीयता हा त्याचा निकष असला पाहिजे, म्हणजे वाचण्यायोग्य असा निबंध असला पाहिजे. कोणीही त्याचं वाचन करावं असा तो निबंध असावा. आता एखादा विषय निबंध लेखनाला दिला की त्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात गर्दी करतात. आपल्या परीक्षेला 3 निबंध येणार आहेत. कोणता निबंध लिहावा हा विचार आपल्या डोक्यात येतो. पण ते सारेच त्यातले विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात निबंधामधले असं नाही. शिवाय ते सुचणारे विचार खूप विस्कळीतही असतात. हे असे सुचणारे विचार आपण एकत्रित करतो आणि मग तो निबंध कसा तरी लिहायचा प्रयत्न करतो. किंवा वेळ मिळाला नाही हे कारण सांगतो, अपूर्ण राहिला, कमी लिहिला, तर हे असं चालत नाही. आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. फुलारी म्हणजे फुलांचा हार तयार करणारा माणूस म्हणजे व्यक्ती. फुलारी म्हणजे माळी. ज्याप्रमाणे बागेत मिळतील ती फुले तो प्रथम गोळा करतो. जी जी फुलं त्याला भेटतील ते गोळा करतो. नंतर त्यातली काय करतो, चांगली सुंदर सुवासिक फुले तो निवडून काढतो. आता तो टोपली घेऊन जातो. टोपलीमध्ये जसे फुलं त्याला भेटतील तसे तो घेऊन येतो. मग त्याचं तो वर्गीकरण करतो. चांगली फुलं वेगळी करतो, मोठाली फुलं वेगळी करतो, मध्यम आकाराची वेगळी करतो, बारीक छोटी छोटी जे असतात ते वेगळे करतो, सुवासिक अशी तो निवडून काढतो. शेवटी ती निवडलेली फुले त्यांचे वेगवेगळे तो हार तयार करतो, माळ तयार करतो आणि ती फुले दोऱ्याने काय करतो, आकर्षक रीतीने गुंफतो आणि त्याचा एक सुंदर हार बनवतो. आता तो सुंदर हार बनवण्यासाठी तो काय करतो, कधी कधी आंब्याची पानं म्हणा, करंजीची पानं म्हणा किंवा अशी दुसरी कोणती तरी अशी जी पानं असतात झाडाची हिरवी पानं तो त्यामध्ये अधूनमधून ठिकठिकाणी लावतो. हे तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. कधी कधी त्याला चमकी देखील लावण्याचा प्रयत्न केला जातो, अजून तो हार आकर्षक होतो. तशा पद्धतीने तुम्हाला तो निबंध लिहायचा असतो. म्हणजेच विविध विचारांचा आणि ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. म्हणजे विविध विचार त्यामध्ये आले पाहिजे. जसं माळ फुलांची तयार करत असताना त्या पद्धतीने आपण पाहतो, तसंच काम निबंध लेखकाचं आहे. जसं तुम्हाला त्या फुलारीचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे. तर निबंध लिहित असताना लेखकाला, लेखक म्हणजे कोण, तुम्ही, आम्ही निबंध लिहितो, तुम्ही निबंध लिहितो. तर जी जी विचार पुष्पे सुचतात ती काय करायची, प्रथम आपल्याला जमा करायची, गोळा करायची. ह्या निबंधामध्ये आपण काय लिहू शकतो, मुद्दे काय काय असतात. तुम्हाला तर मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला विस्तार करायचा असतो. परंतु अजून तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता हे महत्त्वाचं आहे. समोर स्क्रीनवर जे आहे ते लिहिलेलं एवढं महत्त्वाचं नाही आहे. मी जेवढं सांगतो, समजून सांगतो तेवढं महत्त्वाचं आहे. व्यवस्थित ऐकत जा. तर सुयोग्य आणि आवश्यक असे विचार निवडून काय करायचं, काढायचे. आपल्याला अनेक विचार सुचतात त्या निबंधाविषयी, जे दिलेला विषय असतो त्याविषयी. आणि शेवटी सुंदर शब्दांच्या दोऱ्याने हे निवडलेले विचार एकत्र सुसंगत रीतीने गुंफावेत, म्हणजे व्यवस्थितरित्या कागदावर लिहून काढावेत. म्हणजेच संचय
निवड आणि गुंफण हे निबंध लेखनाचं सूत्र आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. काय? संचय, निवड आणि गुंफण. आता आपण निबंध लेखनाचे प्रकार पाहूया. एकंदर निबंध लेखनाचे 6 प्रकार आहेत. पहिला आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध, तिसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, चौथा आहे कल्पनाप्रधान निबंध, पाचवा आहे वैचारिक किंवा समस्याप्रधान निबंध, आणि 6वा आहे कल्पना विस्तारात्मक निबंध. तर मी तुम्हाला मागील अभ्यासक्रमामध्ये सांगितलं होतं की आपल्याला कोणते निबंध आहेत? आत्मवृत्तात्मक निबंध, आणि दुसरा वर्णनात्मक निबंध, आणि तिसरा आहे कल्पनाप्रधान. हे फक्त 10वी इयत्तेला अभ्यासाला आहे. 1, 2 आणि 3. आलं लक्षामध्ये? वर्णनात्मक, आत्मवृत्तात्मक आणि कल्पनाप्रधानात्मक. तर अजून तुम्हाला काही स्क्रीनवर माहिती येत आहे, ती पण तुम्ही आज बसू शकता. निबंध लेखन ही कला आहे. कोणत्याही कलेला जसा रियाज आवश्यक असतो, सराव आवश्यक असतो, तसा निबंधालाही आवश्यक आहे. निबंध लेखनाचा सराव फार आवश्यक आहे. काहीच्या काही लिहू, आपण कसंही लिहू असं चालत नाही. या रियाजाला आपण पूर्वतयारी म्हणू, आणि ती करण्यासाठी पुढील गोष्टीचा तुम्ही विचार करा. नंबर 1, श्रवण. तुम्ही ज्या ज्या गोष्टी ऐकत असता, कोणी सांगत असताना, तर त्या लक्षपूर्वक ऐकायच्या असतात, ज्याचा आपल्याला निबंध लेखनामध्ये उपयोग होऊ शकतो. संभाषण म्हणजे बोलणे, चर्चा, संवाद. वाचन. आपण वर्तमानपत्र वाचत असतो, पुस्तक वाचत असतो, गोष्टीची पुस्तकं वाचत असतो, पाठ्यक्रमामध्ये असलेली सगळी पाठ्यपुस्तकं ती वाचत असतो. लेखन. निरीक्षण. तुम्ही काय निरीक्षण करता आपल्या आसपास, सभोवताली, इकडे तिकडे, हे सगळे अनुभव असतात. निबंध लेखन म्हणजे हे आपलं हे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे. हे आपल्या निबंध लेखनामध्ये उपयोगाला येतं. शब्दसंपत्तीचा विकास. कशा प्रकारे आपल्याकडे शब्द आहेत, त्याचा विकास कसा झालेला आहे, त्याचाही उपयोग करू शकतो. आणि सराव महत्त्वाचा आहे. तर निबंध हा प्रत्येकाचा, प्रत्येक मुलाचा, प्रत्येक मुलीचा, प्रत्येक लेखकाचा वेगळा असतो, कारण प्रत्येकाची सर्जनशीलता निराळी असते. निबंध लेखनाची वैशिष्ट्ये काय? कसा असायला पाहिजे निबंध? काय विशेषता आहे? आकर्षक त्याची सुरुवात करायला हवी. आशय, योग्य अशी मांडणी त्या ठिकाणी असावी. एका मुद्द्यावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, असा शेवटपर्यंत त्याची क्रमबद्धता असावी. भाषाशैली व्यवस्थित असावी, म्हणजेच क्रियापद यांचा योग्य वापर करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. बोली भाषेत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वापर नसावा. प्रमाण लेखन असावं. जेवढं लिहायचं तेवढंच लिहायचं. खूप लांब लचकही जास्त लिहिणं अति चांगलं नाही आहे. मर्यादित लिहावं. परिणामकारक त्याचा शेवट करावा. कवितेच्या ओळींचा वापर करायचा, म्हणजे काव्यपंक्तीचा. सुविचार, सुवचने, कोटेशन्स आणि स्वतःच्या मतांचं विवेचन. परिच्छेद रचना, विरामचिन्हे, शब्दांच्या जातींचा उपयोग करायचा त्या ठिकाणी. क्रियाविशेषण, अव्यय, विशेषणे, अलंकारिक भाषा त्या ठिकाणी असावी. सुसंगता असावी आणि वाचकावर तो परिणाम होणारा असा तो निबंध असावा. आज आपण वर्णनात्मक निबंध याचाच अभ्यास पाहणार आहोत. बाकी दुसरे जे 2 निबंध आहेत ते पुढील भागामध्ये पाहणार आहोत. कसे लेखन करायचे, काय करायचं ते. वर्णनात्मक निबंधामध्ये
दृश्य, व्यक्ती, प्रसंग, वस्तू यांचं हुबेहूब वर्णन त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी निरीक्षण तुमचं फार आवश्यक आहे. लालित्य व कलात्मकता यांचा वापर आवश्यक आहे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती महत्त्वाची आहे. घटनांचा तार्किक विचार, प्रसंगानुरूप व संवेदनशील लेखन असावं. उदाहरणार्थ पावसातील सहल हे वर्णन तुम्हाला जर करायचं म्हणलं तर यासाठी तुम्ही काय दृश्य पाहिलं, कोण व्यक्ती पाहिला, कसा प्रसंग होता, वास्तू काय यांचं हुबेहूब वर्णन त्या ठिकाणी आवश्यक आहे. निरीक्षण महत्त्वाचं आहे. घटना प्रसंग काय आहे त्याचं लेखन करणं आवश्यक आहे. तर म्हणजेच या ठिकाणी आपण निबंध लिहिणारे आहोत तर आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचं, व्यक्तीचं किंवा वस्तूचं किंवा प्रसंगाचं चित्र वाचकांसमोर कशा प्रकारे हुबेहूबपणे शब्दांनी रेखाटून त्याचं वर्णन करणे याला वर्णनात्मक निबंध म्हणायचे. तर अशा निबंधामध्ये वर्णनाला फार महत्त्व असते. वर्णन हे मग विविध प्रकारचे असू शकते. किंवा ते व्यक्तीचं असेल किंवा पशुपक्ष्याचं असेल किंवा एखाद्या स्थळाचं असेल, स्थळ, जागा, किंवा एखाद्या प्रसंगाचं असेल. कधी ते निसर्गातील एखादा सुंदर किंवा असं भीषण दृश्य असेल, एखादा सुंदर असं शिल्पाचं असेल किंवा कोरीव लेण्याचं असेल. आता अशा विविध प्रकारामुळे वर्णनात्मक निबंध आपल्याला करता येऊ शकतो. तर समजा व्यक्तीचं वर्णन करायचं आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये पोस्टमन आहे, पोलीस आहे, शाळेचा शिपाई आहे, आमचा घरचा नोकर घरगडी आहे, आमचे शेजारी आहे, आमची मोलकरीण आहे, माझा जीवलग मित्र आहे, असे विषय यामध्ये येऊ शकतात. तर अशा प्रकारे पशुपक्ष्याचं वर्णन, यात गाय आहे, घोडा आहे, मोर आहे, हत्ती आहे, कोल्हा आहे, कबूतर आहे, शहामृग आहे वगैरे यांचा समावेश होतो. स्थळ किंवा इमारत, यात आमची शाळा, माझा गाव, देवाची आळंदी, ताजमहल, अजिंठा वेरूळची लेणी, धबधबा, असे वर्णन. निसर्ग सौंदर्य म्हटलं तर सायंकाळची शोभा, पावसाळ्यातील एक दिवस, चांदण्या रात्रीची सहल अशासारखे विषय निसर्गामध्ये येतात. आणि प्रसंग किंवा घटना यामध्ये काय आहे की मी पाहिलेला अपघात, क्रिकेटचा सामना किंवा शाळेचा बक्षीस समारंभ, दसरा, पंढरपूरची यात्रा वगैरे. तर अशा निबंधामध्ये लेखकाच्या निरीक्षण शक्तीची खरी परीक्षा असते. लेखक कोण? विद्यार्थी. यांची निरीक्षण शक्तीची खरी परीक्षा असते. सूक्ष्म निरीक्षणाशिवाय वर्णन त्या ठिकाणी करता येणार नाही, हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वर्णनात्मक निबंध परीक्षेला लिहायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे. पाठ्यपुस्तकातील तुमचं PDF या ठिकाणी ते चित्र दिलेलं आहे. निबंध लेखन म्हणजे काय तुम्ही पाठ्यपुस्तकातही वाचू शकता, इथेही वाचू शकता. तर अशा पद्धतीने हा निबंध लेखन आज आपण पाहिलेला आहे. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.